घटना घडली, काय कारण कळतंय जाणून घेऊयात। अद्वैत मेहता आमचे पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, अत्यंत मोठी दुर्घटना, 12 मजुरांचा जीव जातो, कोण जबाबदार, काय कारण, नेमकी कशी घडली ही दुर्घटना? स्वाती, जी माहिती मिळते त्यानुसार रात्री 2च्या सुमारास कोंढवा बुद्रुक हा जो भाग आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि कंपाऊंड वॉल ज्याला म्हणतो संरक्षक भिंत ही कोसळलेली आहे आणि इथं जे मजूर राहत होते त्यांच्या सगळ्या झोपड्यांवरती ही भिंत पडलेली आहे। अर्थात ही रात्रीची 2-2:30ची घटना असल्यामुळं सगळे झोपेमध्ये होते, कुणालाही संधी मिळाली नाही आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार त्या ठिकाणी साधारणतः 16 ते 17 लोक राहत होते। जो तिथं एक जिवंत व्यक्ती आहे त्यांनी जी माहिती दिली यंत्रणांना त्यानुसार आणि यातल्या 14 लोकांना बाहेर काढलं, त्यातले 12 मृत आहेत, 2 अतिशय गंभीर आहेत आणि आणखीन साधारणतः 2 लोक अडकलेले आहेत। म्हणजे एकूण 17 पैकी एक व्यक्ती वाचलेला आहे, 12 कन्फर्म मृत्यू आहेत, 2 लोक सिरियस आहेत आणि 2 लोक आणखीन अडकल्याची शक्यता आहे। अशी जी माहिती आहे, हा आकडा अर्थातच वाढू शकतो आणि संततधार पाऊस प्रचंड सुरू आहे, कालपासून आज सुद्धा तो पाऊस सुरू आहे आणि आता तरी साधारणतः असं कळतंय की या सगळ्यामुळं ही भिंत जी ती पडलेली आहे आणि कोंढवा बुद्रुक या भागामध्ये ज्या झोपड्यांमध्ये मजूर राहत होते त्या मजुरांच्या झोपड्यावरती ही कंपाऊंड वॉल किंवा संरक्षक भिंत पडल्यामुळं आणि रात्री साधारणतः 2-2:30ची वेळ असल्यामुळं काही सगळे झोपेत होते त्यामुळं ही घटना घडलेली आहे आणि साधारणतः 12 मृत्यू कन्फर्म आहेत, 2 अतिशय गंभीर आहेत, त्यानंतर एक व्यक्ती जिवंत आहे आणि 2 अडकल्याची शक्यता आहे। साधारणतः 17 लोक असावीत या ठिकाणी ज्याच्यावरती हा घाला पडलेला आहे असं आपल्याला कळतंय। अद्वैत, ज्या बिल्डरच्या खरं तर मार्गदर्शनाखाली हे बांधकाम सुरू होतं, कोणत्या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही काळजी घेण्यात आली नव्हती का? इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणं निश्चितच गंभीर बाब आहे। निश्चितपणे ही जी घटना आहे तर ती जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी आपल्याला माहिती आहे की याला माणूस देखील तितकाच जबाबदार असतो। त्यामुळं आता याची अर्थातच चौकशी होईल की काय नेमकं झालेलं होतं, परंतु जे मजूर आहेत आपण बघतो वारंवार की अशा घटनांमध्ये जो मजूर असतो तो मरतो, त्याच्या जीवाची काहीच किंमत नसते। इथेही तसंच दिसतंय आणि अर्थातच दिसतं की काहीही दक्षता जी आहे ती घेतलेली नव्हती आणि त्यामुळेच ही कंपाऊंड वॉल जी आहे ती पडून मृत्यू झालेला आहे। तालाब असं कळतंय कंपनीचं नाव आणि त्या ठिकाणी कोंढवा बुद्रुक या ठिकाणी ही कंपनी आहे आणि सध्या तरी अग्निशामक दल असेल, पोलीस असेल, त्यांचा जो भर आहे सुरुवातीला जे लोक तिथे अडकलेले असतील त्यांना बाहेर काढणं, जे गंभीर जखमी असतील त्यांच्यावरती उपचार करणं हा आहे। त्यामुळं निश्चितपणे याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई होईल। पण तू म्हणते त्यामुळे बरोबर आहे की ज्यांचं काम असतं, ज्यांच्याकडे हे मजूर काम करत असतात त्यांनी त्याची जबाबदारी घेणं आवश्यक असतं, आवश्यक त्या दक्षता घेणं आवश्यक असतं, परंतु हे जो गरीब मजूर आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही आणि तो हाकनाक मरतो। इथेही तसंच दिसतंय की मध्यरात्री झोपेमध्ये असताना एक प्रकारे काळाने घाला घातलेला आणि या सगळ्या झोपड्यांवरती ही कंपाऊंड वॉल पडलेली आहे आणि जसं आपण सांगतोय की प्रचंड पाऊस मुसळधार वगैरे जरी असला तरी नुसतं निसर्ग जबाबदार। अगदी अद्वैत, आपल्या हाती आलेल्या माहितीनुसार तब्बल 12 मजुरांचा मृत्यू झालेला आहे। साधारण किती मजुरांची त्या ठिकाणी संख्या होती, ज्यामध्ये मुलं असतील, बायका असतील आणि पुरुष देखील असतील, आणि या सगळ्या मजुरांची पार्श्वभूमी कळू शकली आहे का? कुठून आहे ते सगळे मजूर? लहान मुलं आहेत साधारणतः याच्यामध्ये 2 ते 3 आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 17 ही संख्या होती, त्यातले 14 लोकांना बाहेर काढलं, त्यातले 12 जे आहेत ते कन्फर्म मृत्यू आहेत, 2 अतिशय गंभीर आहेत, सिरियस आहेत, त्यानंतर एक व्यक्ती जो आहे तो जिवंत आहे। त्यांनी सगळी जी माहिती दिली त्यानुसार 17 लोक तिथं होते आणि आणखीन 2 ते 3 लोक अडकलेले असू शकतात असं त्याचं म्हणणं आहे। तर सध्या त्याच्या माहितीनुसार आपण असं म्हणू शकतो की साधारणतः 17 मजूर होते, ज्याच्यामध्ये 12 मृत झालेले आहेत, 2 गंभीर आहेत, 2 अडकलेले असू शकतात आणि याच्यामध्ये 2 ते 3 लहान मुलांचा देखील समावेश आहे। मग अद्वैत, आता बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? साधारणतः मी जसं म्हटलं की 2-2:30ला जेव्हा ही वर्दी मिळाली त्यावेळेपासूनच सगळ्या जे यंत्रणा आहेत, पोलीस असतील, अग्निशमन विभाग असेल, ते तिथं पोहोचलेले होते आणि या सगळ्या पावसात देखील रात्रीच जे बचाव कार्य आहे ते सुरू झालेलं होतं आणि त्यानुसार या लोकांना बाहेर काढलं पहिल्यांदा या सगळ्या ढिगाऱ्यामधून
आणि त्यामध्ये 14 लोक जी बाहेर आली, त्यातल्या 12 लोकांना मृत घोषित करण्यात आलं, 2 लोकांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यामध्ये आलेलं आहे आणि आणखीन जी लोक अडकलेली आहेत असं ज्या जिवंत व्यक्तीचं म्हणणं आहे त्याच्यानुसार त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. काही प्रतिक्रिया या संदर्भात? ज्या पद्धतीने मी सांगितलं की पहाटे किंवा मध्यरात्रीच ही घटना घडल्यामुळं अत्यंत दुर्दैवी असं संकट या सगळ्या मजुरावरती कोसळलेलं आहे आणि निश्चितपणे याची जी जबाबदारी आहे ती निश्चित केली जाईल. परंतु मी जसं म्हटलं की पहिल्यांदा या सगळ्या ढिगाऱ्याखाली जो कोणी जिवंत असेल त्याला वाचवणं, जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार करणं हे असेल पहिल्यांदा, आणि त्यानंतर मग याला कोण जबाबदार आहे, संबंधित व्यक्ती असेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल. पण सध्या तरी जे काम आहे ते मुळामध्ये हे ढिगारे उपसून कोणी खाली जिवंत तर नाही ना, जे जखमी आहेत त्यांना कसे उपचार करता येतील, त्यांच्यावर त्यांचे जीव कसे वाचवता येतील याला प्राधान्य आहे. त्यामुळं निश्चितपणे ह्याच्यावरती जी कारवाई, पण मी जसं म्हटलं की वारंवार अशा घटना घडतात, आधी ज्या घटना घडल्या असतात त्यातून काहीही बोध घेतला जात नाही. जे मजूर असतात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी नसते, त्यांना जे काही सेफ्टी मेजर्स घ्यायला पाहिजेत किंवा सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारा पाहिजे असेल तो मिळत नाही. अनेक वेळा बांधकाम सुरू असताना आपण बघतो की घटना घडतात, तिथून सुद्धा लोक जी आहेत ती पडून मृत्यू पावलेले असतात, त्यांच्या काही सुरक्षेची हमी नसते. काही दिवसापूर्वी आपण बघितलं उरळी कांचन सुद्धा साडीच्या दुकानामध्ये मजूर झोपलेले होते आणि त्या मालकाने बाहेरून शटर बंद केलं होतं आणि त्या आगीच्या मध्ये अडकून ते सगळे होरपळून गेले होते. त्यामुळं जे मजूर अशा कामाच्या ठिकाणी काम करतात त्या तिथंच ते वास्तव्य करत असतात बऱ्याच वेळा आणि त्यांची काहीही काळजी जी आहे ती घेतलेली नसते, त्यांच्या जीवाची काही किंमत नसते. त्यामुळे इथं सुद्धा असंच दिसतंय की झोपड्यांमध्ये राहणारे हे जे मजूर होते त्यांच्यावरती ही कंपाऊंड वॉल पडली आणि त्यांना काही संधी देखील मिळाली नाही. इतक्या रात्री 2, 2:30, 3 ला ही घटना घडल्यामुळं आणि त्यामुळं हाकनाक त्यांचा जो जीव आहे तो गेलेला आहे. अगदी अद्वैत, ही जी दृश्य आहेत, ज्या दृश्यांमध्ये ही कंपाऊंड जी वॉल आहे ती पडल्याची भिंत पडल्याची दृश्य आपल्याला बघायला मिळते, ज्यामध्ये कच्च्या झोपड्या ज्या होत्या मजुरांच्या त्या दबल्या गेलेल्या आहेत. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम, बचाव कार्य सुरू असल्याचं दिसतंय. यामध्ये काही गाड्या देखील पडल्याचं बघायला मिळते, अस्ताव्यस्त स्वरूपात गाड्या देखील दिसत आहेत. त्यामुळे या भिंतीमुळे गाड्या देखील पडल्या आहेत का त्या ठिकाणी? पण तिथं जर आपण बघितलं तर मोठी घटना आहे. त्यामुळं त्या कंपाऊंड वॉलच्या आसपास झोपड्या आहेत, जी कच्ची घरं आहेत, त्यानंतर हे गाड्या आहेत, त्या सगळ्यालाच नुकसान पोचलेलं आहे. त्यामुळं मोठी घटना आहे, मोठं नुकसान आहे. त्यामुळे अर्थातच जो मुसळधार पाऊस पडतो किंवा नैसर्गिक त्याच्यावरती खापर फोडलं जाईल. पण हे बघायला पाहिजे की ही सगळी बांधकाम आहेत त्याच्यामध्ये बेकायदेशीर काय आहे का, इलिगल काय आहे का, अतिक्रमण आहे का, हे सगळे मुद्दे स्वाती आता जेव्हा चौकशी होईल, तपास होईल त्याच्यामध्ये येतील आणि त्यानंतर ही जबाबदारी निश्चित केली जाईल. पण निश्चितपणे सध्या आपण असं सांगू शकतो की कोंढवा बुद्रुक या भागामध्ये जे मजूर आहेत त्या मजुरांच्या झोपड्या आहेत, त्या झोपड्यांवरती कंपाऊंड वॉल किंवा संरक्षक भिंत जी आहे ती मध्यरात्री कोसळल्यामुळं ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये साधारणतः 17 ते 18 मजूर जे आहेत ते जखमी झालेले आहेत. त्यापैकी साधारणतः 12 मृत्यू झालेले आहेत, 2 जण गंभीर आहेत, 1 व्यक्ती वाचलेला आहे आणि साधारणतः 2 ते 3 अडकलेले असू शकतात अशी आता आपल्याला माहिती मिळते. अद्वैत, ज्या गृहप्रकल्पाचं या ठिकाणी काम सुरू होतं, कशा पद्धतीने हे काम सुरू होतं, ज्या कामाचा खरं तर फटका ह्या भिंत कोसळण्याच्या परिणाम झालेला आहे की ही भिंत कोसळली, नेमकं कशा पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू होतं त्याबद्दल जरा सविस्तर सांगा. याची जी डिटेल माहिती आहे ती अजून मिळवावी लागेल, परंतु आता सध्या आपल्याला हीच माहिती मिळते की ज्या प्रकल्पाचं काम सुरू होतं त्या प्रकल्पावरती काम करणारे हे मजूर होते आणि जसं म्हटलं की ते तिथंच आसपास वास्तव्य करत होते. कच्च्या स्वरूपाच्या झोपड्या किंवा जी घर आहेत पत्र्याची त्याच्यामध्ये ते राहत होते आणि संरक्षक भिंत जी आहे ती कोसळून मध्यरात्री साधारणतः 2 ते 2:30 वाजता ही घटना घडलेली आहे. त्यानंतर जेव्हा वर्दी मिळाली, अग्निशामक दल असतील, पोलीस असतील, प्रशासन असतील, ती लोक तिथं पोहोचली, ढिगारे उपसण्याचं काम सुरू झालं आणि साधारणतः 14 लोकांना बाहेर काढलेलं आहे, त्यामध्ये 12 मृत आहेत. अगदी अद्वैत, मुक्ता टिळक पुण्याच्या महापौर देखील आपल्या सोबत आहेत, त्यांना खरं तर या संदर्भात अधिक तपशील विचारणार आहोत. खरं तर अद्वैत, त्या ठिकाणची माहिती आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे, त्यामुळे तुम्ही थेट मुक्ता टिळक यांच्याशी संवाद साधू शकता. मुक्ता टिळक साधारणतः काय म्हणता येईल याच्यामध्ये, ही जी घटना आहे ती
नैसर्गिक आपत्ती आहे का, जो तिथं प्रकल्प सुरू होता त्याचा बेजबाबदारपणा आहे, आणि साधारणतः किती लोकांना वाचवण्यात यश मिळालेलं आहे आणि किती लोक मृत्यू पावलेले आहेत? ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी शेजारच्या बांधकामाच्या कामामुळे इथे असलेली जी झाडांची मुळं सगळी डिस्टर्ब झाली आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या भिंतीला धोका उत्पन्न झाला. तिथे असलेल्या मजुरांच्या झोपड्यांवरती ती भिंत पडली आणि दुर्दैवाने 16 जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालाय. अग्निशामक दलांनी पहाटेच ह्याच्यामध्ये सगळे प्रयत्न करून जेवढ्या लोकांना वाचवता येईल तेवढा वाचवण्याचा प्रयत्न केलाय. जखमींना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये देखील ऍडमिट केलेलं आहे. यामध्ये आता जे बांधकाम चालू आहे त्या बांधकाम करणाऱ्या ज्या बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असावी असं आता प्रथमदर्शनी दिसत आहे. मुक्ता टिळक, तुम्ही जो म्हणाला की त्या ठिकाणी जे काम सुरू होतं त्याच्यामुळं झाडाची मुळं जी आहेत ती सुद्धा उखडली गेली आणि त्याचा परिणाम म्हणून ही कंपाऊंड वॉल जी आहे ती कोसळलेली आहे. त्यामुळे सरळ सरळ असं दिसतंय की जो बिल्डर आहे तोच याला थेट जबाबदार आहे. त्यामुळे त्याच्यावरती फौजदारी कारवाई आपण करणार का? कारण बऱ्याच वेळा असं दिसतं की सुरुवातीला कारवाईचं आश्वासन दिलं जातं आणि त्यानंतर पुढे काहीच घडताना दिसत नाही. आणि जे मजूर आहेत त्यांना काही मदत मिळणार आहे का? हे जे मृत आहेत, जखमी आहेत, त्यांना काही मिळणार आहे? याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती संपूर्णपणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये मी आता आमचे सिटी इंजिनियर त्यांच्याशी सुद्धा बोललेली आहे. ताबडतोब त्यांना वर्कशॉप देण्यासंदर्भामध्ये देखील आता माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. जे जखमी आहेत किंवा जे मृत पावले आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून आता सर्वात प्रथम त्यांना दुसरा निवारा उपलब्ध करून देणं आणि या सगळ्या प्राथमिक गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या झाल्यानंतर त्यांना योग्य ती मदत सगळी करण्यात येईल. धन्यवाद मुक्ता टिळक आमच्याशी बोलल्याबद्दल. स्वाती, आपण जर बघितलं तर साधारणतः 16 मजूर जे आहेत, आपण मगाशी म्हणत होतो की त्या ठिकाणी 14 मजुरांना बाहेर काढलं होतं. त्यामध्ये 2 सिरियस होते आणि 2 आणखीन अडकलेले होते. याचा अर्थ असा आहे की ते 16च्या 16 मजूर जे आहेत ते मृत झालेले आहेत. आणि जसं मुक्ता टिळक यांनी कन्फर्म केलेलं आहे की जो प्रकल्प सुरू आहे, जो बिल्डर आहे, त्यांनी तिथं ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्या बेकायदेशीर कामामुळेच काही झाडांची मुळं जी ती सुद्धा उखडली गेलेली आहेत. त्याचा अर्थ तो जबाबदार आहे आणि त्याच्या या सगळ्या बेजबाबदारपणामुळे, बेकायदेशीर कामामुळं जी कंपाऊंड वॉल आहे ती भिंत पडून या शेजारी राहणाऱ्या कच्च्या स्वरूपातल्या झोपड्यांवरती ती पडली. आणि या सगळ्या दुर्दैवी दुर्घटनेबद्दल खरं तर प्रत्येक तपशीलवार माहिती आपल्याकडून अशीच वेळोवेळी घेत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. असेच आमच्या सोबत राहा. तेव्हा एक ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.